नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी गवई सर तुमचं आपल्या या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचा जो आपला लेक्चर असणार आहे तो असणार आहे आरोग्य विभागासाठी. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागमध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी हा पाठ उपयुक्त ठरणार आहे. आणि जिल्हा परिषदसाठी सुद्धा हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरतील. तर याच्यामध्ये आपण तांत्रिक प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि मराठी व्याकरण आणि जी के हे तिन्ही याच्यामध्ये काय तर तिन्ही विषयाचा आपण याच्यामध्ये प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि असाच सराव तुम्हाला जर करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्की. आपल्या चॅनलवरती आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करत असतो आणि तो सुद्धा मोफत, कुठलीही फीस नाही. तर चला पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. आणि लेटर आणि पेन घेऊन घ्या. 1 ते 100 पर्यंत लिहून ठेवा. आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला किती मार्क पडतील हे सुद्धा तुम्ही त्याच्यावरती लिहून ठेवा. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की मला एवढे एवढे मार्क मिळाले आहेत. तर मी पुढच्या लेक्चरमध्ये तुमचे नावसुद्धा मी घेणार आहे. तर चला पेन लेटर घेऊन बसा आणि सुरुवात करूया. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा सराव करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या. तर विद्यार्थी मित्र, चला पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. तर यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? तर यकृत हा अवयव कुठल्या संस्थेशी असणार आहे तर लक्षात असू द्या, पचन संस्था या संस्थेशी काय तर तो संबंधित आहे. तर योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र? आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. असेंद्रिय नसलेला पदार्थ ओळखा. तर असेंद्रिय नसलेला पदार्थ कोणता आहे तर प्रथिने. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आहे आपलं इथं पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्लाझ्मा या द्रव्याच्या चौथ्या अवस्थेबद्दल संशोधन करणारी संस्था इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च कोठे आहे? तर कुठे आहे? अहमदाबाद येथे आहे. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपलं विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. फटाफट लाईक करत चला. लाईकला कंजूसी करू नका. तुमच्या एका लाईकमुळे मला मोटिवेट मिळतं, तर लाईक करत चला विद्यार्थी मित्र. भारतात सर्वोच्च वीज पारेषणाचा दाब किती किलो वॉट असतो? तर किती किलो वॉट असतो? लक्षात असू द्या, 400. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र? आपलं पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बायोगॅस कोणत्या प्रमुख वायूचे मिश्रण असतो? तर बायोगॅस हे मिथेन व कार्बन डायऑक्साईड याचे काय तर प्रमुख वायूचे मिश्रण असतो. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र? आपलं पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी गरोदर मातेची प्रसूती आरोग्य संस्थेत झाल्यास मातेला किती रुपये लाभ दिला जातो? तर किती रुपये लाभ दिला जातो? 700 रुपये इतका लाभ दिला जातो. तर योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना बंद होऊन त्याऐवजी सध्या कोणती योजना सुरू आहे? तर त्याऐवजी कोणती सध्या योजना चालू आहे तर माझी कन्या भाग्यश्री योजना. म्हणजे सावित्रीबाई फुले कन्या योजना ही बंद करून कोणती योजना चालू केली तर यांनी माझी कन्या भाग्यश्री योजना. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपलं विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. दवाखान्यात प्रसूती झाल्यास बाळाला किती तासाच्या आत हेपॅटायटिस बी ची लस देण्यात येते? तर किती
तर दवाखान्यात प्रसूती झाल्यास बाळाला 24 तासाच्या आत हेपॅटायटिस बी ची लस देण्यात येते. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हिस्टेरिया या आजारात रोगी कसा असतो, तर लक्षात असू द्या, हिस्टेरिया या आजारात रोगी हा बेशुद्धीचे ढोंग करत असतो. लक्षात असू द्या, हिस्टेरिया या आजारात रोगी बेशुद्धीचे ढोंग करतो. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही, तर कोणते झाड आहे, तर सुरू हे झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या पोषद्रव्यास शरीराचे इंधन म्हणतात, तर कोणत्या पोषद्रव्यास, तर कार्बोदके. कार्बोदके या पोषद्रव्यास शरीराचे इंधन म्हणतात. तर योग्य उत्तर असणारे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये 3 ऑप्शन असतील, ए, बी आणि सी. तर आपल्याला तुम्हाला वाचून दाखवतो. ए आहे मुलांचे कामाचे तास 6 वर्ष, बी आहे पुरुषांचे कामाचे तास 12 वर्ष, सी आहे स्त्रियांना रात्रपाळीस बंदी. तर वरील विधाने कोणत्या फॅक्टरी ॲक्टशी संबंधित आहेत, कोणत्या फॅक्टरी ॲक्टशी संबंधित आहेत, तर लक्षात असू द्या 1911 या फॅक्टरी ॲक्टशी संबंधित आहेत तिन्ही उदाहरणे. तर योग्य उदाहरण असणार आहे आपलं विद्यार्थी मित्र योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. समुद्राच्या पाण्यामधून पुढीलपैकी कोणता धातू मिळवला जातो, तर समुद्राच्या पाण्यामधून मॅग्नेशियम हा धातू मिळवला जातो. लक्षात असू द्या. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मानसिक आरोग्याबाबतीतचा आरोग्याबाबतीचा सर्वे करण्याकरता गाव पातळीवर कोणते आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतात, तर कोणते, तर आशा वर्कर, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक हे तिन्ही कर्मचारी काय तर उपस्थित असतात. तर याचं योग्य उत्तर असणारे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. सिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कुठल्या घटकापासून झालेली आहे, तर सिमेंटची निर्मिती ही कोणत्या घटकापासून, तर CaO CiO2 Al2O3 या घटकापासून काय तर झालेली आहे. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक सुद्धा करत चला, कंजूसी करू नका. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट हे भोसरी म्हणजेच पुणे येथे काय तर स्थित आहे. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतात होणाऱ्या माता मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण कोणतं आहे, तर रक्तस्राव. लक्षात असू द्या. योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. नवजात बालकाचे वजन रिकामी जागापेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात. तर किती, 2500 ग्रॅम पेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात नवजात बालकाचे. लक्षात असू द्या. योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. गरोदर मातांची नोंदणी सरकारी दवाखान्यात किती आठवड्यात करणे आवश्यक आहे, तर गरोदर मातांची नोंदणी सरकारी दवाखान्यात 12 आठवड्यात करणे आवश्यक आहे. लक्षात असू द्या. योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक ए उत्तर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.
हा रोग व्यावसायिक रोग आहे, तर ऑक्युपेशनल डिझीज. तर कोणता रोग असणार आहे तो लक्षात असू द्या, सिलिकासिस हा रोग आहे. तर हा रोग कसा आहे तर व्यावसायिक रोग आहे. तर योग्य उत्तर असणार आपलं विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पडतात? तर कोणते गुणधर्म आहेत तर 4 गुणधर्म दिलेले आहेत इथं. तर आपल्याला त्याच्यातील विधाने कोणती बरोबर आहेत ते ओळखायची आहे. तर पहिले विधान आहे गुणसूत्रांची संख्या, बी आहे गुणसूत्रांचे वाहरूप, सी आहे गुणसूत्रांचा आकार, डी आहे गुणसूत्रांचे विचलन वरीलपैकी कोणते? तर हे विधाने आहेत. वनस्पती वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पडतात? तर याच्यातले कोणते महत्त्वाची भूमिका पार पाडतात तर लक्षात असू द्या, ए सुद्धा भूमिका पार पाडते गुणसूत्राची संख्या, बी सुद्धा बरोबर आहे, सी सुद्धा बरोबर आहे आणि डी सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच हे चारही पर्याय काय तर बरोबर आहे. तर याच्यामधील कोणतं उत्तर असणार आहे आपलं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते? तर खालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण निज सुख हे आहे. लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक सी आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण निज सुख, लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे? तर कोणती आहे तर फायटोथोरा इन्फेस्टन्स. लक्षात असू द्या, ब्लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास फायटोथोरा इन्फेस्टन्स म्हणून फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे. लक्षात असू द्या, कोणती वनस्पती आहे तर ही पर्याय क्रमांक ए आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. दंड व शंकू नामक संवेदी तांत्रिक पेशी रिकामी जागा मध्ये आढळून येतात. तर कोणते आढळून येतात तर डोळ्यातील पडदा. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी ही डोळ्यातील पडदा हिच्यामध्ये काय तर आढळून येते. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जगातील 25वे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणापैकी 2 ठिकाणे भारतात आहेत. यातील 3 एक पश्चिम घाट आहे, तर दुसरे कोणते? तर कोणते आहे तर पूर्व हिमालय. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे? तर कोणते आहे मायक्रोफौना? लक्षात असू द्या, निमॅटोड्स हे काय तर मायक्रोफौना आहे. पर्याय क्रमांक बी आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. जागतिक पर्यावरण दिन रिकामी जागा रोजी साजरा केला जातो. तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून या दिवशी काय तर साजरा केला जातो. तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र आपलं योग्य उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात रिकामी जागा येथे झाली. कुठे झाली तर नागपूर. लक्षात असू द्या, भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात नागपूर येथे झाली. तर योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हिमोफिलिया हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर हिमोफिलिया हा
अनुवांशिक आजार आहे. लक्षात असू द्या, अनुवांशिक प्रकाराचा आजार आहे. तर योग्य उत्तर असणाऱ्या विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ग्वायटर हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर ग्वायटर हा आयोडीन या कमतरतेमुळे काय तर होतो. हा विकार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. तर योग्य उत्तर असणार आहे आपलं इथं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जागतिक एड्स दिन कधी असतो? तर जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबर या दिवशी असतो. लक्षात असू द्या, 1 डिसेंबर. पर्याय क्रमांक काय असणार? तर उत्तर आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात? तर अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात? तर पांढरा बलक. अंड्यातील पांढरा बलक या भागात काय तर प्रमुख प्रथिने असतात. तर योग्य उत्तर असणार आपलं पर्याय क्रमांक बी उत्तर. विडाल चाचणी कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर विडाल चाचणी ही टायफॉइड या आजारासाठी काय तर वापरले जाते. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर व्हिटॅमिन क. लक्षात असू द्या, क हे आवळ्यामध्ये जीवनसत्व असते. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र आपलं? मग पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या भागाला होतो? तर कावीळ हा रोग मानवी शरीरातील यकृत या भागाला होतो. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर जुळते? तर आपल्याला एक जोडी बरोबर जुळवायची आहे. तर लक्षात असू द्या, याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. तर याच्यातील कोणत्याच जोड्या काय तर बरोबर नाही. तर योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जपानमधील क्योटो शहरात 1997 मध्ये झालेल्या क्योटो थर्मल ट्रीटी क्योटो प्रोटोकॉल मध्ये खालील बाबीचा समावेश आहे. तर कोणता समावेश आहे? तर लक्षात असू द्या, हरितगृह वायूच्या कपातीचा निर्धारित भागाचे हस्तांतरण. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपल्या इथं पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्राकृतिक पर्यावरणात स्वयंनियमन करणाऱ्या आंतररचित व्यवस्थेला म्हणतात. तर काय म्हणतात? तर लक्षात असू द्या, होमिओस्टॅटिक मेकॅनिझम. प्राकृतिक पर्यावरण स्वयंनियमन करणाऱ्या आंतररचित व्यवस्थेला होमिओस्टॅटिक मेकॅनिझम असे म्हणतात. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक ए उत्तर आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. चा उठाव दुसरे काहीही नसून शिपायांचे बंड होते असे मत कोणी मांडले? तर कोणी मांडले? तर सर लॉरेन्स आणि सिली यांनी मांडले. लक्षात असू द्या, तर योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ब्राह्मणांवर जिझिया कर लावणारा पहिला शासक होता. तर कोणता होता? तर फिरोजशाह तुघलक हा ब्राह्मणावर जिझिया कर लावणारा पहिला शासक होता. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. फटाफट लाईक, फटाफट सबस्क्राईब आणि शेअर करत चला. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करत चला. तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्यांचासुद्धा चांगला अभ्यास होईल. ज्यांनी आरोग्य विभागमध्ये फॉर्म भरलेला असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्नांचा सराव अतिशय महत्त्वाचा आहे.
आणि इतर परीक्षांसाठी सुद्धा हा प्रश्नांचा सराव महत्त्वाचा आहे. तर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. जेवढा प्रश्नांचा सराव करसाल तेवढा तुमचा अभ्यास डीपमध्ये होईल. तर गुलिग इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कुठून सुरू करण्यात आले? तर कुठून सुरू करण्यात आले? तर दक्षिण आफ्रिका. लक्षात असू द्या, गुलिग इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र दक्षिण आफ्रिका येथून सुरू करण्यात आले आहे. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. वत्स या महाजनपदाचे आधुनिक नाव काय आहे? तर वत्स या महाजनपदाचे आधुनिक नाव अलाहाबाद हे आहे. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक सी उत्तर. नाना शंकर शेठ यांचा मुंबईचे शिल्पकार व पहिले नागरिक असा गौरव कोणी केला? तर नाना शंकर शेठ यांचा मुंबईचे शिल्पकार व पहिले नागरिक असा गौरव कोणी केला? तर नर फाटक यांनी केला. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक सी उत्तर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. शाळापत्रक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर शाळापत्रक या वृत्तपत्राचे संपादक व्ही चिपळूणकर हे होते. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आहे आपले विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. शिवाचे मंदिर भुमरा कोणत्या राज्यातील आहे? तर शिवाचे मंदिर भुमरा हे मध्य प्रदेश या राज्यातील आहे. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विजोड व्यक्ती ओळखा. तर विजोड व्यक्ती कोणता आहे? तर बहादूर शाह. लक्षात असू द्या, विजोड व्यक्ती बहादूर शाह हे आहेत. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र हो पर्याय क्रमांक सी. महाजनपद ओळखा. ए आणि बी सी हे पर्याय आहेत. तर याच्यातील महाजनपद कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर ए आहे बिहारच्या परिसरात गंगा व शोन नदीच्या खोऱ्यात पसरले होते. बी आहे राजगृह ही राजधानी होती. सी आहे बिंबिसार हा प्रमुख राजा होता. तर याचं तिन्ही पर्याय कोणाशी जुळतात? तर मगध. लक्षात असू द्या, मगध या महाजनपदाशी काय? तर हे तिन्ही पदं जुळून येतात. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे, विद्यापीठाची स्थापना 2 आहे व्हाईसरॉय हे पद नव्याने सुरू. तिसरा आहे पहिला परिषद कायदा. वरील घटना कोणाच्या काळातील आहेत? तर ह्या तिन्ही घटना कोणाच्या काळातील आहेत? तर लक्षात असू द्या, लॉर्ड कॅनिंग यांच्या काळातील ह्या तिन्ही घटना आहेत. तर योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा 3 पर्याय आहेत. यांनी जनगणना नियमित केली. दुसरा आहे यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत मांडला. तिसरा आहे यांची अफगाण पठाणाने हत्या केली. तर तिन्ही पर्याय कोणाला जुळतात? तर लॉर्ड मेयो याच्याशी हे तिन्ही पर्याय जुळतात. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी हे आपले योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे, यांचा जन्म शिरढोण व मृत्यू एडन येथे झाला. क्रांतीची सुरुवात धामरी येथे दरोडा टाकून केली. तिसरा आहे यांनी लहुजी बुवा साळवे यांच्याकडून शरीरविद्येचे धडे घेतले. चौथा आहे यांनी इंग्रजांच्या लष्कर व पोस्ट खात्यात नोकरी केली. तर हे चारही पर्याय कोणाशी जुळतात? तर लक्षात असू द्या, वासुदेव बळवंत फडके यांच्याशी जुळतात. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण व मृत्यू एडन येथे झाला. वासुदेव बळवंत फडके यांनी काय तर क्रांतीची सुरुवात धामरी येथे दरोडा टाकून केली. आणि वासुदेव बळवंत फडके यांनी लहुजी बुवा साळवे यांच्याकडून शरीरविद्येचे धडे घेतले. आणि चौथा आहे वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या लष्कर व पोस्ट खात्यात नोकरी केली आहे. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल? तर कोणती लढाई आहे? तर मॅलेसन. प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी
कोणती झाली नसेल तर मॅलेसन. लक्षात असू द्या. योग्य उत्तर असणार आहे आपलं इथं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. क्रम लावायचा आहे आपल्याला. ए आहे जिनांचे 14 मुद्दे, बी आहे नेहरू अहवाल, सी आहे मुडीमन समिती, डी आहे अरुडेल समिती. तर आपल्याला याचे व्यवस्थित क्रम लावायचे आहेत. तर पहिला क्रम कोणता असणार आहे, तर पहिला असणार आहे डी अरुंडेल समिती. त्याच्यानंतर कोणती समिती होती, तर जिनांचे 14 मुद्दे. त्याच्यानंतर काय होते, तर सॉरी आपण इथं लिहूनच घेऊ डायरेक्ट. एक आहे अरुंडेल समिती, दोन काय असणार आहे याच्यामध्ये, दोन असणार आहे जिनांचे 14 मुद्दे. नंतर तिसरं असणार आहे नेहरूचा अहवाल आणि चौथा असणार आहे मुडीमन समिती. लक्षात असू द्या असं असणार आहे. तर याच्यामध्ये कोणतं उत्तर असणार आहे लक्षात असू द्या. तर पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर असणार आहे. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र, आपलं पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. काचेच्या कपाटातील सिंह असे आचार्य अत्रे कोणाबद्दल म्हटले होते? काचेच्या कपाटातील सिंह असे आचार्य अत्रे यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल काय तर म्हटले होते. काचेच्या कपाटातील सिंह. लक्षात असू द्या योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर असणार आहे. कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला? तर कोणाच्या काळात, तर लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला. योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी कोणाच्या काळात स्थापन केली? तर कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी ही लॉर्ड जॉन लॉरेन्स यांच्या काळात स्थापन केली होती. म्हणजे कोणाच्या, तर लॉर्ड जॉन लॉरेन्स यांच्या काळात स्थापन केली होती. तर योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. रॉयल टायटल ॲक्ट कोणाच्या काळात संमत करण्यात आला? तर रॉयल टायटल ॲक्ट हा लॉर्ड लिटन यांच्या काळात काय तर संमत करण्यात आला होता. तर लक्षात असू द्या योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहिला फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या काळात झाला? तर पहिला फॅक्टरी ॲक्ट हा लॉर्ड रिपन यांच्या काळात झाला. लक्षात असू द्या योग्य उत्तर असणार आहे आपलं इथं पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पंजाब टॅन्सी ॲक्ट कोणाच्या काळात झाला? तर पंजाब टॅन्सी ॲक्ट हा लॉर्ड डफरिन यांच्या काळात झाला. तर लक्षात असू द्या योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मणिपूर राज्याच्या कारभारात कोणी हस्तक्षेप केला? तर मणिपूर राज्याच्या कारभारात लॉर्ड लान्सडाऊन यांनी काय तर हस्तक्षेप केला होता. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. रॉयल टायटल ॲक्ट कोणाच्या काळात संमत करण्यात आला? तर कोणाच्या काळात आला? तर लॉर्ड लिटन यांच्या काळात संमत करण्यात आला आहे. तर योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पहिली फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या काळात झाला? तर पहिली फॅक्टरी ॲक्ट हा लॉर्ड रिपन यांच्या काळात झाला. लक्षात असू द्या योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पंजाब टॅन्सी ॲक्ट कोणाच्या काळात झाला? तर पंजाब टॅन्सी ॲक्ट हा लॉर्ड डफरिन यांच्या काळात झाला. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. मणिपूर राज्याच्या कारभारात कोणी हस्तक्षेप झाला?
प्रश्न झालेला आहे. तर भारतीय नाणी व चलन कायदा कोणी केला? तर भारतीय नाणी व चलन कायदा हा लॉर्ड कर्झनल यांनी केला. लक्षात असू द्या. योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला? तर भारतीय विद्यापीठ कायदा हा यापैकी नाही. याचे उत्तर आहे कोणाच्याच काळात झाला नाही. तर लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 4 याचे हे योग्य उत्तर असणार आहे. कोणाच्या काळात वंगभंग चळवळ घडून आली? तर कोणाच्या काळात? तर लॉर्ड कर्झन यांच्या काळात वंगभंग चळवळ घडून आली. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. असहकार चळवळ कोणाच्या काळात सुरू झाली? तर असहकार चळवळ ही लॉर्ड रीडिंग यांच्या काळात सुरू झाली. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सिंधू संस्कृतीतील लोकांनी पाळलेला होता रिकामी जागा पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. तर काय? तर घोडा. सिंधू संस्कृतीतील लोकांनी घोडा पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. तर लक्षात असू द्या. योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाजनपदे आणि त्यांची आधुनिक नावे यांची अयोग्य जोडी ओळखा. तर महाजनपदे आणि त्यांची आधुनिक नावे याची काय तर आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर ही काय तर काशी बनारस ही योग्य जोडी आहे. मल्ल गोरखपूर ही सुद्धा योग्य आहे. कुरू दिल्ली ही सुद्धा योग्य जोडी आहे. तर अयोग्य जोडी अवंती मथुरा ही आहे. लक्षात असू द्या. आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची सांगितली आहे. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र? पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर असणार आहे. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी. नगर आणि नदी याबद्दल अयोग्य जोडी ओळखा. नगर आणि नदी याबद्दल अयोग्य जोडी कोणती आहे? तर काली बंगन सिंधू ही अयोग्य जोडी आहे, म्हणजे चुकीची जोडी आहे. योग्य उत्तर असणार आपलं इथं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. बाकीच्या हे काय तर बरोबर आहेत. हडप्पा, रावी, रंगपूर, मादर, बनमाली, रंगोई हे सुद्धा बरोबर आहेत. अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? तर कालीबंगन सिंधू. म्हणून आपले योग्य उत्तर असणारे विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक बी. पठाणाचा बंदोबस्त खालीलपैकी कोणी केला? तर पठाणाचा बंदोबस्त कोणी केला? तर लॉर्ड एलन बरो यांनी केला. लक्षात असू द्या. पठाणाचा बंदोबस्त लॉर्ड एलन बरो यांनी केला. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक सी. पठाणाचा बंदोबस्त खालीलपैकी कोणी केला? कोणी केला? तर प्रश्न सेम आहे का? सेम प्रश्न आहे. फिरती न्यायालय कोणी सुरू केली? तर फिरती न्यायालय ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली. लक्षात असू द्या. योग्य उत्तर असणार आपलं तर पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे? तर रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर हे राजा राममोहन रॉय यांना म्हटले आहे. लक्षात असू द्या. योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 1887 राष्ट्रीय सामाजिक परिषद खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर कोणी स्थापन केली? तर न्यायमूर्ती रानडे. 1887 राष्ट्रीय सामाजिक परिषद न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केली. तर लक्षात असू द्या. योग्य उत्तर असणार आपले विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मेघदूत, रघुवंश, कुमारसंभा यांचे लिखाण कोणी लिहिले? कोणी केले? तर कोणी केले? तर कालिदास. लक्षात असू द्या. मेघदूत, रघुवंश, कुमारसंभा यांचे लिखाण कालिदास यांनी केले आहे. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.
कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला? तर कोणाच्या काळात? तर लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर. कॅम्पेबल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी कोणाच्या काळात स्थापन? हा सेम प्रश्न आहे. लॉर्ड जॉन लॉरेन्स. हा सुद्धा आहे. पहिली व्हॅट काळात हे सुद्धा आहे. पंजाब टॅन्सी ऍक्ट कोणाच्या काळात? सात आठ प्रश्न पुन्हा आले विद्यार्थी मित्र. बाबासाहेब आंबेडकर यांनी शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रामधून छापली? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी शतपत्रे यांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रामधून छापली आहेत. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. अयोग्य विधान ओळखा. ए आहे, खानदेशात भिल्लाची संख्या अधिक होती. बी आहे, यशवंत होळकरांच्या मदतीने भिल्लांनी खानदेशात लुटमार चालवली. तर याच्यातली आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर अयोग्य जोडी कोणती आहे? तर याच्यातली कोणतीही जोडी अयोग्य नाही, म्हणजे कोणती जोडी चुकीची नाही. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? तर कोणी केला? तर सन 1839 मध्ये कोळ्यांनी आणि भिल्लांनी यांनी काय? तर पुणे येथे ठराव केला. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर असणार आहे. मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, कोकण या ठिकाणी कोणाच्या वस्त्या होत्या? तर कोणाच्या वस्त्या होत्या? तर कोळ्यांच्या. मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, कोकण या ठिकाणी कोळ्यांच्या वस्त्या होत्या. तर याचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही? तर कोणी स्वीकारला नाही? तर विष्णू भास्कर कल्याणकर यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही. तर योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर असणार आहे. अंदमानात जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा न भोगलेल्या महाराष्ट्रातील क्रांतिकारक कोण? तर कोण आहेत ते? शिवराम हरी राजगुरू हे अंदमान जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा न भोगलेल्या महाराष्ट्रातील क्रांतिकारक आहे. शिवराम हरी राजगुरू. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर असणार आहे. अरविंद घोष यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्थान म्हणजे काय? तर यापैकी नाही. याचं उत्तर असणार आहे मुत्सदी, देशभक्त, गनिमी योद्धा, संयमी कोणतेही नाही. तर उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर असणार आहे. डेक्कन रयत समाजाच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर कोणाचा पुढाकार नव्हता? तर राजश्री शाहू महाराज यांचा पुढाकार नव्हता. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणी मजूर पत्रिका सुरू केली होती? तर कोणी केली होती? तर किसन फागुजी बनसोडे यांनी मजूर पत्रिका सुरू केली होती. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. रिकामी जागा याने प्रांतीय व फिरती न्यायालय रद्द करून त्यांचे कार्य दंड न्यायाधीश व कलेक्टरकडे सोपवली. तर कोणी सोपवली? तर बेंटिक यांनी प्रांतीय व फिरती न्यायालय रद्द करून त्यांचे
कार्य दंड न्यायाधीश व कलेक्टरकडे सोपवली. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. नोव्हेंबर 1926ला रिकामी जागा यांनी समता सैनिक दल स्थापना केली. तर कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नोव्हेंबर 1926ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. तर लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. नामबोधिनी स्त्री पत्रिका कोणी सुरू केली? तर नामबोधिनी स्त्री पत्रिका ही उमेशचंद्र दत्त यांनी सुरू केली. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाडच्या मुक्तीलढ्यात अनेक ब्राह्मण सहभागी झाले होते. महाड नगर परिषदेचे अध्यक्ष रिकामी जागा यांच्या नियंत्रणावरून जिल्हा बहिष्कृत परिषद महाड येथे घेण्याचे ठरले. तर कुठे? तर सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्या नियंत्रणावरून जिल्हा परिषद महाड येथे घेण्याचे ठरले. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर असणार आहे. जॅक्सन खून प्रकरणात खालीलपैकी कोणाला जन्मठेप झाली होती? तर जॅक्सन खून प्रकरणात कोणाला? तर जोशी व सोमन यांना काय तर जन्मठेप झाली होती. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र? पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये काही पर्याय आहेत डी पर्यंत. तर आपल्याला चारही पर्याय बरोबर आहेत का ते ओळखायचे आहेत. तर हे आहे बाबू गेनू यांचे मूळ गाव महालुंगे पडोळ आहे. बी आहे सविनय कायदेभंगात काँग्रेसचे सत्याग्रही म्हणून कार्यरत होते. सी आहे 12 डिसेंबर 1930 रोजी मोटारी पुढे आत्मबलिदान केले. डी आहे 12 डिसेंबर हा स्वदेशी दिन म्हणून साजरा केला जातो. तर अयोग्य विधान कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नन. तर याच्यावरील पर्याय कोणतेही पर्याय अयोग्य नाही. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. दहीहंडा सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात करण्यात आला होता? तर दहीहंडा सत्याग्रह हा अकोला या जिल्ह्यात करण्यात आला होता. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपल्या इथं पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर असणार आहे. साताऱ्यातील प्रति सरकार किती वर्ष कार्यरत होते? तर साताऱ्यातील प्रति सरकार हे 3 वर्ष कार्यरत होते. लक्षात असू द्या, योग्य उत्तर असणार आपल्या इथं पर्याय क्रमांक बी उत्तर. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर अखिल भारतीय किसान सभेची स्थापना ही 1936 या वर्षी काय तर करण्यात आली होती. तर योग्य उत्तर असणारा विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी मित्र, आरोग्य विभागचे 100 प्रश्न इथं संपले. आपण लवकरात लवकरच आणखी दुसरे प्रश्न घेऊन येऊ. अगोदर मी 4 पार्ट अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघून घ्या. ते सुद्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. तर याची मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे जिल्हा परिषद म्हणून. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईडला जे दिलेली बेल आयकॉनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा, म्हणजे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि असाच प्रश्नांचा सराव करायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.